यानंतर जाऊयात पुण्यात दुचाकी वाहन जाळण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे। आज पहाटे देखील चंदननगर परिसरातील बोराटे वस्तीच्या पार्किंगमध्ये 5 दुचाकी वाहन जाळण्यात आलेली आहेत। बोराटे वस्तीच्या स्थानिक रहिवाशांमध्ये या घटनेनंतर दहशत निर्माण झालेली आणि दहशत निर्माण करण्याकरताच कोणीतरी अज्ञात माथेफिरू व्यक्तीने पहाटे 2 ते 3च्या दरम्यान ही वाहनं पेटवली असावीत असं म्हटलं जातं। या जाळपोळीत 5 दुचाकी वाहनं अक्षरशः जळून खाक झाली आहेत। या वाहन जाळपोळी घटनेचा आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी गोपाल मोडघरे यांनी। पुण्यात वाहन जाळपोळीचे सत्र अजूनही संपलेलं नाही आहे। आज पहाटे देखील चंदननगर परिसरातील बोराटे वस्तीमध्ये 5-6 दुचाकी वाहनं जाळण्यात आलेली आहेत। कुणीतरी अज्ञात माथेफिरू व्यक्तीने सकाळी 3-4 वाजेच्या जवळपास ही वाहनं पेटवली आहेत। आपण दृश्यात पाहू शकतो की ही जी वाहनं आहेत ही अक्षरशः जळून खाक झालेली आहेत। या भागातील अशा प्रकारे घटना घडल्यामुळे या भागातील नागरिक जे आहेत ते प्रचंड दहशतीमध्ये गेलेले आहेत। नागरिकांमध्ये दहशत निर्माण व्हावी याकरिता अशा प्रकारचं कृत्य केलं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। आपल्यासोबत या भागातील नागरिक आहेत अमोल पवार, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। अमोलजी, हे नेमकं कुणी केलं आणि कुणाला कारणीभूत समजता करता तुम्ही? काल रात्री पाठीच्या दरम्यान कोणीतरी माती फिरून असा हा प्रकार कृत्य केलेला आहे। आणि हा तुम्ही समोर पाहताय तिथं त्या लहान मुलाची झोळी देखील होती, ती देखील थोडीशी जळालेली आहे। आणि त्यांचा जीव इथले सतर्क नागरिकांनी उठल्यामुळं हे त्यांचा त्या लहान मुलांचा जीव देखील वाचलेला आहे। पोलीस यंत्रणेला विनंती करतो की लवकरात लवकर अशी माती करू त्यांना ताब्यात घ्यावे आणि ह्या परिसरामध्ये CCTV कॅमेरा व फुटेज आणि या ठिकाणी जी पोलिसांची गस्त आहे ती जास्तीत जास्त वाढवावी अशी आमची मागणी आहे। आपण पाहू शकतो की पोलीस म्हणजे पुणे पोलीस कुठेतरी कमी पडत आहेत। पोलिसांच्या जर गस्ती जास्त असत्या तर अशा प्रकारे ज्या घटना होतात यांना आळा बसला असतं। मात्र पोलिसांच्या गस्ती कमी असल्यामुळे अशा प्रकारच्या ज्या जाळपोळीच्या घटना आहेत ह्या पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर थोरातसह गोपाल मोडघरे, IBN लोकमत, पुणे।